तर आज बनवणार आहोत आपण चॉकलेट कपकेक. तर बघा आता हे कपकेक बनवताना आपल्याला कोणत्या मोल्डची वगैरे गरज नाही. तर हे जे कप आहे, तर हे आपण घरामध्ये चहा पिण्यासाठी वगैरे काही कार्यक्रम असला तर आपण हे जास्त आणून ठेवतो. तर यातच आपल्याला हे जे कपकेक आहे तर हे बनवायचे आहे. आणि हे जे कॉफी कपकेक आहे तर हे लहान मोठ्यांपासून सर्वांना आवडतात. असे हे छान असे डबल चॉकलेट हे आपले कपकेक इथे आपण तयार करणार आहोत. अतिशय सॉफ्ट आणि एकदम मऊ असे आपले हे कपकेक इथे तयार झालेले आहेत. तर चला बघूया आपण आपले हे कपकेक कशाप्रकारे केले आहेत. चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी जे बेल आयकॉन बटन आहे तर ते क्लिक करा. इथे घ्यायचं आहे आपल्याला हाफ टेबलस्पून कॉफी. तर बघा कोणत्याही कंपनीची कॉफी तुमच्याकडे असेल तरी चालेल ती. आणि आता यात टाकायचं आहे आपल्याला गरम पाणी 1 टेबलस्पून. तर आपण केव्हा ही कॉफी तयार करताना गरम दूध किंवा गरम पाण्यामध्येच ती कॉफी तयार करतो, म्हणून त्याला हे गरम पाणी टाकलं म्हणजे आपली ही जी कॉफी आहे तर हे लगेच विरघळेल. तर आता ही कॉफी आपली छान या गरम पाण्यामध्ये मिक्स होणार आहे. तर आता इथे घ्यायचं आहे आपल्याला हाफ कप गरम दूध. तर बघा आता हे हाफ कप जे गरम दूध आहे आपल्याला, तर ते एकदम गरम पण नको आणि एकदम गार पण नको. तर मीडियम साईजचं दूध आपल्याला इथे घ्यायचं आहे. आणि यात टाकायचं आहे आपल्याला 1 TSP व्हिनेगर. तुमच्याकडे जर व्हिनेगर नसेल तर तुम्ही लेमन ज्यूससुद्धा इथे घेऊ शकता. आता हे व्हिनेगर टाकल्यानंतर थोडं आपलं हे दूध आहे तर हे फाटेल. पण काही हरकत नाही. आपल्याला हे जे कपकेक तयार करतोय तर त्यासाठी आपल्याला हे असं दूध इथे लागणार आहे. तर आता इथे घेतलेलं आहे एक बाउल आणि त्या बाउलमध्ये आपलं हे जे दूध आहे व्हिनेगर टाकलेलं तर हे आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर बघा आता थोडं पनीर तयार झालं आहे तर त्यामुळे आपले हे जे कपकेक आहे तर हे छान असे सॉफ्ट आणि मऊ तयार होणार आहे. आणि आता इथे घ्यायची आपल्याला पावडर शुगर हाफ कप. तर आता हे दूध आणि हे जे शुगर जे आपण घेतलेली आहे तर हे छान आपल्याला मिक्स करायचं आहे. आणि आपले हे दूध जे आहे ते गरम असल्यामुळे आपली ही जी शुगर आहे तर ही छान इथे मेल्ट होणार आहे. तर आता हे विस्करच्या साहाय्याने मी इथे हे पूर्ण जी साखर आहे तर ते विरघळून घेणार आहे. आणि आता यात टाकायचं आहे आपल्याला 1 कप मैदा. तर बघा आता हा जो मैदा आहे तो मग छान असा चाळणीने गाळून घेतलेला आहे. आणि 1 कप मैदा घेतल्यानंतर तोही आपल्याला छान या दुधामध्ये आणि साखरेमध्ये मिक्स करायचा आहे. तर बघा मंडळी आता हे जे कपकेक आहे तर हे मी मैद्यापासून बनवते आहे. तुम्हाला जर मैद्यापासून बनवायचे नसले तर तुम्ही इथे गव्हाच्या पिठासुद्धा वापर करू शकतात. किंवा अर्धा कप गव्हाचं पीठ आणि अर्धा कप मैदा असं घेतलं तरी चालेल. तर बघा आता हे छान इथे आपल्याला एकजीव करायचं आहे. तर बघा आता आपल्याला हे विस्करने इथे छान असं एकजीव करायचं आहे. आपल्याला इथे बीटरचा अजिबात वापर करायचा नाही. विस्करच्या साहाय्याने हे छान असं इथे एकजीव होणार आहे. आणि हे छान आपल्याला असं फेटायचं आहे. 1 ते 2 मिनिट आपल्याला छान असं इथे फेटायचं आहे. तर बघा आपण जे दूध वापरलेलं आहे तर त्यात थोडं आपलं पनीर तयार झालेलं होतं. तर पनीर जे आहे तर ते आपल्याला छान या पिठामध्ये मिक्स करायचं आहे. तर आता मगाशी आपण जी कॉफी गरम पाण्यामध्ये मिक्स केलेली होती तर ते यात टाकून द्यायची आहे. आणि आता इथे घ्यायचं आहे आपल्याला 1/4 कप कोको पावडर. तर आता हे माझ्याकडे हर्षेस कंपनीची कोको पावडर होती. तुमच्याकडे जर इतर कंपनीची असेल तरी चालेल. तर बघा आता ही जी कोको पावडर आहे तर हे टाकल्यानंतर सुद्धा आपल्याला छान इथे हे मिक्स करायचं आहे. तर आता हे जे मिश्रण आहे तर हे मला थोडं थिक वाटतं आहे तर यात आपण अजून थोडं दूध टाकणार आहोत. तर असं आपल्याला पूर्ण हे कपकेक तयार करताना अर्धा कप दूध प्लस 1/4 कप दूध एवढं इथे लागलेलं आहे. तर आता हे छान आपल्याला मिक्स करायचं आहे. तर आता आपल्या कपकेकला छान अशी टेस्ट येण्यासाठी आपल्याला इथे टाकायचं आहे आता 2 टेबलस्पून मिल्क पावडर. तर बघा हे मिल्क पावडर टाकल्यानंतर आपलं हे जे कपकेक आहे तर हे अतिशय सॉफ्ट आणि एकदम त्याची टेस्टसुद्धा खूप छान लागते. तर मिल्क पावडर तुम्ही नक्की टाका. आणि आता यात घ्यायचं आहे आपल्याला बेकिंग पावडर 1 TSP आणि बेकिंग सोडा घ्यायचा आहे आपल्याला 1/4 TSP. आणि यात थोडं 1 पिंच आपल्याला फक्त इथे मीठ टाकायचं आहे. तर बघा कोणत्याही गोड पदार्थामध्ये जर मीठ टाकलं तर त्याची चव अजून छान लागते. तर आता हे सर्व आपल्याला छान इथे मिक्स करून घ्यायचं आहे. आता पूर्ण दूध मी इथे टाकून घेतलेलं आहे. तर एवढं दूध आपल्याला इथे पुरेसं आहे. तर बघा कोणकोणत्या मैद्याला यापेक्षा कमी किंवा जास्त दूधसुद्धा लागू शकतं. तर आता हे छान मिक्स झाल्यानंतर आपण याचे हे कपकेक तयार करणार आहोत. तर बघा आता माझ्याकडे हे ग्लास आहे. तर हे आपण जेव्हा कार्यक्रम वगैरे असतो तेव्हा यामध्ये चहा पितो किंवा पाणी पितो. तर यासाठी आपण हे जे ग्लास घरामध्ये नेहमी असे आणून ठेवत असतो. तर आता यातच आपल्याला हे कपकेक तयार करायचे आहे. तर आता हे एका चाळणीमध्ये मी कपकेक तयार करणार आहेत. आणि ही जी चाळणी आहे तर ही आपल्याला एका कढईमध्ये ठेवायची आहे. म्हणजे आपण हे जे कपकेक आहे हे गॅसवरती बेक करणार आहोत. आणि आता यात आपण थोडं-थोडं जे आपलं मिश्रण तयार केलेलं आहे कपकेकचं तर ते आपल्याला टाकायचं आहे. तर बघा आता हे कमी-कमी टाका म्हणजे कारण काय होईल आपला जो कपकेक आहे तर हा वरती येणार नाही आणि हे जे बॅटर आहे तर हे खाली गळायला नको. तर आता हे मी खूप कमी भरलेले होते. पण एवढ्या बॅटरमध्ये असे तुम्हाला जर पूर्ण ग्लास भरून करायचे असले तर फक्त 5 कपकेक इथे छान तयार होतील. तर मी थोडं कमी टाकलेलं होतं म्हणून माझे इथे 6 तयार झालेले आहेत.
तर आता आपलं हे बॅटर पूर्ण टाकल्यानंतर वरनं आपल्याला इथे थोडी चॉकलेटचे पीस टाकायचे आहे. तर बघा आता हे मी इथे मिल्क चॉकलेट टाकणार आहे. तुमच्याकडे जर नसेल तुम्ही डार्क चॉकलेटसुद्धा इथे टाकू शकतात. तर अतिशय छान आपली चव या चॉकलेटमुळे ह्या कपकेकना आलेली असते. तर आता हे सर्व चॉकलेट इथे टाकल्यानंतर आता इथे आपली ही जी कढई आहे, तर तीसुद्धा मी प्रीहीट केलेली आहे. एक 10 मिनिटात आपली ही कढई प्रीहीट झालेली आहे आणि त्या खाली मी मीठ टाकलेलं आहे आणि वरती स्टँड ठेवायची. त्या स्टँडवरती आपण इथे हे जी चाळणी आहे, तर ही चाळणी ठेवणार आहोत. तर बघा आता आपल्याला गॅसवरती हे बेक करायचे आहे. तर तुमच्याकडे जर ओव्हन असेल तर तुम्ही ओव्हनमध्ये सुद्धा हे बेक करू शकता. पण गॅसवरती सुद्धा आपले हे जे कपकेक आहे, तर अतिशय सुंदर तयार होतात. तर आता हे जे कपकेक आहे, तर हे आपल्याला 30 ते 35 मिनिटासाठी इथे बेक करायचे आहे. तर बघा आता मध्ये मी एक वेळा बघितलं होतं, तर आपले कपकेक तयार झालेले नव्हते आणि मग नंतर मी टूथपिक टाकून पाहिली, तर ते मध्ये अजून मला कच्चे वाटत होते. म्हणून मग मी 10 मिनिट त्यांना अजून बेक करून घेतले आणि 10 मिनिटानंतर बघा आपले हे कपकेक किती छान वरती आलेले आहे. आणि आता इथे आपण गार झाल्यानंतर तुम्हाला मी डिमोल्ड करून दाखवेल, की आतून आपले हे कपकेक कशाप्रकारे तयार झालेले आहे. आणि बघा आपण जी चॉकलेट टाकलेली होती, ती चॉकलेट किती छान अशी वरती दिसते आहे. म्हणजे ती आत गेली नाही, ती वरच्या वरती आपली चॉकलेट राहिलेली आहे. आणि बघा आता हे छान असे गाढ झालेले आहे आणि तुम्हाला मी आता हे जे कपकेक आहे, तर हे डिमोल्ड करून दाखवते. तर मंडळी बघा आता हे कपकेक तयार करताना मोल्ड वगैरे आणायची काही गरज नाही. घरामध्ये जर तुमचे असे ग्लास शिल्लक असतील, तर त्यापासून सुद्धा तुम्ही घरच्या घरी छान असे कपकेक तयार करू शकतात. तर आता बघा यांना मी खाली काही तेल वगैरे काहीच लावलेलं नाही आहे. पण आपले हे जे कपकेक आहे, तर अतिशय अलगद असे हे या ग्लासमधून बाहेर येतात. बघा आता किती छान आपला हा कपकेक इथे बाहेर आलेला आहे. आणि बघा हे जर कच्चे राहिले, तर यातून हे बाहेर येणार नाही. त्याला ते चिपकून राहतील म्हणून आपले हे जे कपकेक आहे, हे छान बेक व्हायला पाहिजे. तरच ते ग्लासमधनं बाहेर चांगल्या प्रकारे येतील. तर आता दुसरासुद्धा कपकेक इथे मी तुम्हाला दाखवते. सर्व या प्रकारे छान आपले कपकेक इथे तयार झालेले आहे. तर मंडळी बघा आता बाहेर घ्यायला आपण गेलो तर खूप महाग असे कपकेक येतात. 30 किंवा ₹35 एक कपकेक हा बेकरीमध्ये सेल होतो. कारण आपण हा डबल चॉकलेट कपकेक इथे तयार केलेला आहे. म्हणून याची जी प्राईस आहे, तर ती प्राईस अशीच असते बेकरीमध्ये. तर आता आतून सुद्धा बघा किती सॉफ्ट आपला हा कपकेक इथे दिसतो आहे आणि खायला पण एकदम छान असा हा लागत होता. तर तुम्ही हे कपकेक नक्की घरी बनवा आणि तुमचे कपकेक कसे झाले मला सांगायला अजिबात विसरू नका. तर मग चला मंडळी आपण अशा नवीन-नवीन व्हिडिओमध्ये नेहमी भेटत राहू.